तुमच्या पण चॅनलवरती 40 ते 50 व्ह्यूज येत असतील किंवा तुमच्या पण चॅनलवरती फक्त 40 ते 50 सबस्क्रायबर असतील आणि कुठेतरी तुम्ही वैतागून YouTube चॅनल सोडण्याचा विचार करत असाल, तर आत्ताच थांबा. मी YouTube चॅनल सोडला नाही, तर खरंच फायद्यात ठराल किंवा हुशार ठराल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे, की तुमच्या चॅनलवरती फक्त 40 ते 50 सबस्क्रायबर आहे किंवा तुमच्या व्हिडिओजवरती फक्त 40 ते 50 व्ह्यूज येत आहे. तरीही तुमच्या चॅनलवरती भरमसाठ अर्निंग ही तयार होत आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही चॅनल चालू करता, अगदी त्या दिवशी तुम्ही जो पहिला व्हिडिओ अपलोड करता, त्या पहिल्या व्हिडिओपासून तुमच्या चॅनलवरती अर्निंग ही सुरू झालेली असते. पण आपल्या नवीन युट्यूबरला माहीत नसते आणि आपला चॅनल ग्रो होत नाहीये किंवा आपला चॅनल मॉनिटाईज होत नाहीये, म्हणून आपण YouTube चॅनल सोडण्याचा विचार करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू झेड गोष्टी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे, की ज्यानंतर तुम्ही अजिबात YouTube चॅनल सोडणार नाही, असा विश्वास मला 100% आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण एक नवीन चॅनल बनवतो, नवीन चॅनल बनवताना आपल्याला फक्त स्ट्रगल हा मॉनिटायझेशन होईपर्यंत करायचा आहे. म्हणजे आपल्याला जे मॉनिटायझेशनचा स्ट्रगल YouTubeने दिलेला आहे, तो स्ट्रगल असं समजा, की देव आपली परीक्षा घेत आहे आणि त्या परीक्षेत आपल्याला पास व्हायचं आहे. आपल्याला इथे हार मानायची नाहीये. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन आपल्या चॅनलवरती केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर आता बघा, मी एक तुम्हाला YouTube चॅनल ओपन करून दाखवते, की ज्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता, की 40 ते 50 जास्तीत जास्त 100 व्ह्यूज आलेले आहे. पण तरी पण तो YouTube चॅनल महिन्याला किती पैसे कमवत आहे किंवा आतापर्यंत त्या चॅनलवरती किती अर्निंग ही तयार झालेली आहे. पण आपल्या नवीन युट्यूबरला ही गोष्ट माहीत नसते. मग आपण काय करतो, मध्येच YouTube चॅनल सोडून देतो आणि जी कमावलेली कमाई असते ती YouTubeच्या खात्यात काय करून देतो, पाठवून देतो किंवा YouTubeच्या खिशात भरली जाते ती कमाई. जर तुम्हाला वाटत असेल ही पूर्ण कमाई ही तुमच्या खात्यात यावी, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ काय करायचा आहे, कुठेही स्किप न करता ए टू झेड बघायचा आहे. तर बघा, सगळ्यात आधी मी माझं YouTube ओपन करते. YouTube ओपन केल्यानंतर जो सर्च बार आहे, त्या सर्च बारमध्ये मी एक YouTube चॅनलचं नाव टाईप करते. शेतीवाली गृहिणी म्हणून आहे, त्या शेतीवाली गृहिणी यांचा मी चॅनल ओपन करत आहे. आता यांचं चॅनल ओपन करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या गृहिणी शेती करता आणि शेती सांभाळून, घरकाम सांभाळून YouTubeवरती काम करत आहे आणि गेल्या 5 ते 6 महिन्यापासून त्या YouTubeवरती कन्सिस्टंटली काम करत आहे. तर त्यांच्या चॅनलची कंडिशन अशी आहे, की त्यांच्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर तर कंप्लीट झालेले आहे. पण जो व्ह्यूजचा क्रायटेरिया आहे किंवा वॉच टाईमचा क्रायटेरिया आहे, तो गेल्या 6 महिन्यापासून ते प्रयत्न करत असून पण कुठेतरी कंप्लीट होत नाहीये आणि व्ह्यूज पण कुठेही वाढायचं नाव घेत नाहीये. मग आता मला त्या लाईव्हमध्ये कमेंट करत आहे किंवा माझे जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ खाली कमेंट करत आहे. त्यामुळे मी हा नवीन युट्यूबरसाठी हा व्हिडिओ काय करत आहे, घेऊन आलेली आहे, की माझा कोणताही नवीन युट्यूबरने YouTube चॅनल नको सोडायला. हा माझा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न असणार आहे. तर बघा, ह्या ज्या गृहिणी आहे, ह्या गृहिणी आता ह्या स्टेजला आहे, की त्यांचं म्हणजे डायरेक्टली म्हणणं आहे, की ताई माझा लोक आता हसत आहे. म्हणजे नाही का, लोक नावं ठेवत आहे आणि मी शेती काम करून आणि घरदार सांभाळून YouTubeवरती काम करत आहे. पण आता मी फ्रस्ट्रेट झालेली आहे. आता माझ्याकडून एवढा पेशन्स ठेवला जात नाहीये, जेवढा तुम्ही पेशन्स ठेवायला सांगत आहे. तर मी आता YouTube चॅनल सोडते. पण आज जर त्या व्हिडिओ माझा बघत असतील, तर तुम्हाला मी सांगेल, की हा व्हिडिओ मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, की जेणेकरून तुम्ही यानंतर YouTube चॅनल सोडण्याचा विचार करणार नाही. तर बघा, शेतीवाली गृहिणी आहे, त्यांचा मी चॅनल ओपन केलेला आहे. तो चॅनल ओपन केल्यानंतर मी तुम्हाला त्यांचे व्हिडिओज दाखवते. व्हिडिओ त्यांनी आतापर्यंत 448 व्हिडिओ बनवलेले आहे आणि तुम्हाला माहित आहे, की YouTubeवरती एक व्हिडिओ बनवायला किती कष्ट घ्यावे लागतात. तर त्यांचे एक सबस्क्रायबर झालेले आहे, जवळपास 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. पण आता जी मी तुम्हाला अर्निंग दाखवणार आहे, हे तुमच्या चॅनलवरती 40 ते 50 सबस्क्रायबर असले किंवा तुमच्या चॅनलवरती कमी व्ह्यूज येत असले, तरीही अर्निंग तयार होत असते किंवा किती तयार होते हे मी तुम्हाला प्रूफ दाखवणार. ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता, की त्यांच्या चॅनलवरती जे व्हिडिओज आहे, त्या व्हिडिओला 20 व्ह्यूज, 28 व्ह्यूज, 34 व्ह्यूज, 30 व्ह्यूज, 46 व्ह्यूज असेच व्ह्यूज आहे. म्हणजे एखादा व्हिडिओ असेल किंवा 1-2 व्हिडिओज असतील, की ज्यांचे फक्त 100 पर्यंत व्ह्यूज काय गेलेले आहे. पण आता एवढे कमी व्ह्यूज असून पण ह्या ताई किती अर्निंग करत आहे हे त्यांना माहीत नाहीये. म्हणून त्यांच्या मनात कुठेतरी निगेटिव्ह गोष्ट यायला सुरुवात झालेली आहे. तर मी सिंपली काय करते, यांच्या चॅनलवरती जे वरती 3 डॉट्स दिसत आहे, तर त्या 3 डॉट्सवरती क्लिक करते. त्या 3 डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला शेअरचा ऑप्शन येत आहे 1 नंबरला. त्या शेअर ऑप्शनवरती क्लिक करते
आता शेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नंबरला कॉपी लिंक ऑप्शन येत आहे. आता हा कॉपी लिंक मी केलेली आहे. म्हणजे ह्या चॅनलची जी लिंक आहे ती मी कॉपी केलेली आहे. ही लिंक कुठे पेस्ट करायची? म्हणजे वैयक्तिक तुम्ही तुमच्या चॅनलची पण अशी लिंक कॉपी करून ह्या पद्धतीने तुमची अर्निंग ही चेक करू शकता. मग मी आता ह्या ताईंच्या चॅनलची लिंक काय केलेली आहे, कॉपी केलेली आहे. आता ती कुठे पेस्ट करायची बघा. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली गेम, ॲप, सर्च असे 3 ऑप्शन येत आहे. तर तुम्हाला सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च ॲप अँड गेममध्ये टाकायचं आहे तुम्हाला वायटूल नावाचं ॲप्लिकेशन. आता हे वायटूल नावाचं ॲप्लिकेशन सर्च करून जर तुम्ही इन्स्टॉल केलेलं असेल तर ठीक आहे. नसेल इन्स्टॉल केलेलं तर तुम्हाला इन्स्टॉल बटनवरती क्लिक करायचं आहे. बघा तुमचं वायटूल ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली वायटूल ॲप्लिकेशन हे ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर तुम्हाला जे तुमचं चॅनल URL किंवा एंटर व्हिडिओ असं ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथं थोडा वेळ प्रेस करून ठेवायचं आहे आणि पेस्ट ऑप्शनवरती दिसत आहे त्या पेस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची जी चॅनलची लिंक आहे ती चॅनलची लिंक इथं पेस्ट झालेली आहे आणि गो ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता गो ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की ह्या चॅनलचं A to Z डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. म्हणजे यांचे सबस्क्रायबर किती झालेले आहे, जवळपास 1003 सबस्क्रायबर झालेले आहे. त्यानंतर यांच्या चॅनलवरती आतापर्यंत व्ह्यूज किती आलेले आहे, 2,29,000 व्ह्यूज आलेले आहे. पण त्यांचे व्हिडिओ त्यांनी किती अपलोड केलेले आहे, 448 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि त्यांच्या एक व्हिडिओला तुम्ही बघू शकता की 30 व्ह्यूज, 4 व्ह्यूज आलेले आहे. आता तुम्हाला खाली दिसत असेल एस्टिमेटेड टोटल अर्निंग बाय चॅनल, ॲव्हरेज अर्निंग पर व्हिडिओ म्हणजे एका व्हिडिओ थ्रू. आता जर काउंट केला आपण 448 व्हिडिओज आहे आणि त्याला ॲव्हरेजली जवळपास सर्व टोटल व्ह्यूज आहे 2,29,325. तर ॲव्हरेज जो एक व्हिडिओ आहे त्या एका व्हिडिओ थ्रू त्यांची जी अर्निंग झालेली आहे ती $1. आता $1 म्हणजे तुम्हाला माहीत आहे मार्केटमध्ये याची किंमत व्हॅरी होत असते. कधी 91 असते, कधी ₹92 असते, कधी ₹93 असते. मग आता यांचे एका व्हिडिओवरती $1 हा काय झालेला आहे, ॲव्हरेजली तयार झालेला आहे. आतापर्यंत त्यांच्या चॅनलवरती जी टोटल एस्टिमेटेड अर्निंग आहे ती $527. आता $527 म्हटल्यानंतर याचं मी तुम्हाला इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून दाखवते की जेणेकरून तुम्हाला कळेल की ह्या ताईंच्या चॅनलवरती फक्त 25-30 व्ह्यूज येत आहे. पण ह्या कन्सिस्टंटली रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत आहे 6 महिन्यापासून. तर आतापर्यंत त्यांच्या चॅनलवरती इतकी अर्निंग ही तयार झालेली आहे. आता हे जे डॉलर होते हे डॉलर मी तुम्हाला काय करते, जे आपले कंट्री आहे इंडिया तर रुपीजमध्ये आपली करन्सी ही काउंट केली जाते. तर त्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवते. त्यासाठी तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर जो सर्च बार आहे त्या सर्च बारमध्ये तुम्हाला टाकायचं आहे डॉलर टू INR म्हणजेच आपलं इंडियन रुपीजमध्ये. ठीक आहे. डॉलर टू INR तुम्हाला ऑप्शन आलेला आहे. तर आता डॉलर टू INR केल्यानंतर बघा आजच्या जवळपास डॉलरची किंमत आहे ₹95.59. आता इथं एका डॉलरची किंमत दिलेली आहे. जिथं तुम्हाला 1 दिसत आहे किंवा 1 दिसत आहे तिथं आता आपण ह्या ताईंचे डॉलर काय करूया, पुट करूया. तर ह्या ताईंच्या चॅनलवरती डॉलर तयार झालेले आहे $527. तर आता मी ह्या 1 ऐवजी इथे टाकते $527. ठीक आहे. तर बघा मी 527 टाकल्यानंतर तुम्ही स्वतः बघू शकता की खाली त्यांच्या जे भारतीय रुपीज आहे त्यामध्ये कन्व्हर्जन हे झालेलं आहे. तर जवळपास ₹50,374 ह्या ताईंच्या यूट्यूब चॅनलवरती जी अर्निंग आहे ती अर्निंग तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने ह्या ताईंच्या चॅनलवरती तुम्ही व्ह्यूज बघितले किती कमी व्ह्यूज आहेत आणि एवढे कमी व्ह्यूज असून त्या 6 महिन्यापासून रेग्युलर मेहनत घेत आहे आणि त्यांच्या चॅनलवरती जर आता बघितलं आपण जवळपास $523 हे तयार झालेले होते आणि इंडियन रुपीजमध्ये तुम्ही बघितलं असेल जवळपास ₹50,324. जे घर बसल्या त्या काम करत आहे, घरकाम, शेतीचं काम सांभाळून YouTubeवरती काम करत आहे आणि 6 महिन्यात त्यांची एवढी डॉलर किंवा एवढा इन्कम हा तयार झालेला आहे आणि कुठल्याही काही बाहेर जायची गरज नाहीये. घर बसल्या त्या काम करत आहे. फक्त काय आहे त्यांना थोडा स्ट्रगल अजून करावं लागणार आहे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. कारण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या व्हिडिओजवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येतील विचार करा किंवा जास्तीत जास्त त्यांच्या व्हिडिओजवरती एंगेजमेंट मिळायला लागेल म्हणजे त्यांना वॉच टाईम जास्तीत जास्त मिळेल. त्यांच्या व्हिडिओजवरती म्हणजे नाही का ऑडियन्सची जी गर्दी आहे ती गर्दी वाढेल. त्यावेळेस विचार करा की त्यांच्या चॅनलवरती किती अर्निंग तयार व्हायला लागेल.
तर ह्यामुळे मी तुम्हाला सांगत होते, की तुम्ही YouTube चॅनल सोडू नका. पण आता ही अर्निंग कशी तयार झाली हे समजून घ्या. जेव्हा एक YouTube चॅनल आहे, YouTubeला काय करते, YouTube कंपनी आहे. YouTube कंपनीला आता सपोज एखाद्या पार्टनर आहे, Mahindra कंपनी आहे. Mahindra कंपनीने काय केली, एखादी फोर व्हीलर लॉन्च केली. मग ती लॉन्च केल्यानंतर तिची पब्लिसिटी करण्यासाठी किंवा तिचं ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी YouTubeला काय केलं, Mahindra कंपनीने पैसे पे केले ॲडव्हर्टायझिंगसाठी आणि Mahindraनी सांगितलं, की मी कमी पैसे देत आहे. मग त्यामुळं काय करा, तुम्ही नवीन जे यूट्यूबर आहे, त्या नवीन यूट्यूबरच्या ॲडमध्ये काय करा, आमची ही ॲडव्हर्टायझिंग दाखवा. मग YouTube काय करतो, अशा नवीन ॲडव्हर्टायझिंग आपल्या YouTube चॅनलला लावतो आणि त्या थ्रू जेवढी अर्निंग तयार होते चॅनल मॉनिटाईज होण्यापर्यंत, ती सगळी काय होते, फायनली ही YouTubeच्या अकाउंटमध्ये जाते आणि ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतो, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जी अर्निंग तयार होते, त्या अर्निंगमधून आपल्याला जवळपास 55% रेव्हेन्यू हा आपल्याला मिळतो आणि 45% रेव्हेन्यू हा YouTubeच्या खात्यात जातो. पण जर चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधीच तुम्ही YouTube चॅनलचा प्रवास सोडला, पण आतापर्यंत जी अर्निंग तयार झालेली होती, जी तुम्ही मेहनत घेतलेली होती, तिचा सगळा फायदा हा YouTubeला होणार आहे. कारण तुमचा चॅनल जरी मॉनिटाईज झालेला नाहीये, पण तुमचे व्हिडिओ हे रेग्युलर YouTubeवरती चालत राहणार आहे. रेग्युलर ते अर्निंग तयार करणार आहे. मग सगळ्या जी अर्निंग आहे, त्या अर्निंगचा मालक कोण असणार आहे? YouTube असणार आहे. त्यामुळं तुम्हाला फक्त मॉनिटायझेशन होईपर्यंत पेशन्स ठेवायचा आहे. मॉनिटायझेशन होईपर्यंत स्ट्रगल करायचं आहे. आता बघा मॉनिटायझेशन झाल्यानंतर जे आधीचे व्हिडिओ आहे, ज्या आधीच्या व्हिडिओवरती काय होणार आहे? ॲड लागणार आहे मॉनिटायझेशन नंतर. मग त्यानंतर तुम्हाला ती अर्निंग मिळेल. पण मॉनिटायझेशनच्या आधी तुमच्या ज्या व्हिडिओजवरती ॲड लागलेल्या होत्या, त्या ॲडची सगळी जी अर्निंग असते ती YouTubeच्या मालकीची असते. त्यावरती आपला काही अधिकार नसतो आणि त्याचमुळे YouTubeने काय केलेलं आहे, एक षडयंत्र रचलेलं आहे, की आता मॉनिटायझेशन क्रायटेरिया चेंज केलेला आहे आणि तुम्हाला माहीतच असेल, की जवळपास 20 मिलियन व्ह्यूज हे शॉर्ट व्हिडिओसाठी काय करणार आहे, YouTube आता 1 फेब्रुवारीपासून चालू करणार आहे आणि लाँग व्हिडिओसाठी जवळपास 8,000 तास वॉच टाईम, की जो 4,000 तास वॉच टाईम होता. आता YouTubeला जर 4,000 तास वॉच टाईम होईपर्यंत जो नवीन यूट्यूबर आहे त्यांच्याकडून एवढा पैसा मिळत होता, तर आता 8,000 तास वॉच टाईम असताना YouTubeला किती पैसा नवीन यूट्यूबरकडून मिळेल हा विचार करा. त्यामुळे YouTubeने जाणून बुजून हा क्रायटेरिया आणलेला आहे. आपल्याला हा क्रायटेरिया असताना पण घाबरायचं नाहीये. आपल्याला 1 फेब्रुवारीच्या आतच काय करायचं आहे, आपल्या सगळ्यांचा चॅनल मॉनिटाईज करायचा आहे आणि ज्यांचा नाही झाला त्यांनी पण घाबरायचं नाही. कारण आपण 8,000 जो वॉच टाईम आहे तो कंप्लीट करण्याचा टार्गेट पण काय करू शकतो, इझिली एक्सेप्ट करू शकतो. जर आपल्यासमोर हे मॉनिटायझेशन नंतर जर पैसे कमवण्याचं ध्येय असेल तर. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं नाहीये, कुठेही हार मानायची नाहीये आणि आपला जो पैसा आहे हक्काचा, तो YouTubeच्या खात्यात जाऊन द्यायचा नाहीये. तो मॉनिटायझेशन नंतर आपल्याला घ्यायचा आहे, YouTubeला द्यायचा नाहीये. तर एवढं टार्गेट लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला काही चॅनल ग्रो करण्यासाठी किंवा तुमचा चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी 1 फेब्रुवारीच्या आत जेवढी मदत लागेल तेवढी मी आता लाईव्हमधून परत सुरू करणार आहे किंवा आपले जे व्हिडिओज असतील त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला करणार आहे. तर त्यामुळं काय करायचं आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर उपयोगाचा वाटला असेल आणि तुम्हाला खूप सारं मोटिव्हेशन मिळालं असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी काही हिडन ट्रिक्स असतील त्या पण मी रेग्युलरली काय करत असते, चॅनलवरती घेऊन येत असते. चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.